आला. तर गाईज आता मी आलो घरी आणि फ्रेश वगैरे झालो आणि आता जस्ट मला बोरिंगवाल्यांचा फोन आला की आम्ही येतोय म्हणून. तर आता वापस तिथे जायला लागेल. तर मित्रांनो मी आता चाललो आहे, आपलं बोरिंगचं काम चालू आहे तिथे. खूप दिवस झाले पाण्याचा प्रॉब्लेम येते का आपल्याकडे. जंगल में जाना पडेगा. इथे आलेत बोरिंगवाले. इथे जायचं. बांधले ना ते. साधा. आम्ही इथे झाकून ठेवलेला. कुछ सांप बीप जाएगा ना अंदर, तो बांध के रखा है. ये देखो जाली बना है भाई साहब, मकड़ी का. हे आपले सागावला भगवती बोरिंग सर्व्हिस आहे, तिथून आलेत आपले मेकॅनिक. त्यांनी काल इथून घेऊन गेलेले. हे बघा सोयली बघानला. काय करत होता तू, काम करत? काय टाकतात ते? लिक्विड है. उससे क्या होता है, मोटर सड़ता नहीं है, अंदर का वाइटिंग बहुत अच्छा चलता है, लाइफ बढ़ जाता है. ओके. कोई नहीं डालता है, खाली हम लोग स्पेशली मंगवाता है कंपनी से. अच्छा है ना. आपको दूसरा किधर भी जाओ किसके पास भी नहीं मिलेगा ये आइटम. बराबर. कितना दिन चलता है वो जब तक मोटर बाहर नहीं आएगा तब तक वो चलेगा. लाइफ टाइम समझो, जब तक निकलते नहीं. बराबर. और ये क्या, पानी के साथ मिक्स होता है क्या? हाँ पानी के साथ मिक्स होता है. लेकिन पानी जाएगा ऊपर तो वो भी निकल जाएगा ना. नहीं, वो अंदर पैक रहता है पानी. हाँ वो पैक हो जाता है अंदर. बघा त्यांचं क्वालिटीचं काम बघा कसं आहे. ते सांगतात का दुसरं कोणी तसं वापरत नाही, आम्हीच हे वापरतो असे. थोड़ा और ऊपर करो. थोड़ा मोटा भी. ये इधर घुमाओ और ये घुमाओ थोड़ा से. थोड़ा भाई पाइप को इधर धकेलो आगे की साइड. बस. बस पकड़ के रखो भाई पाइप. पकड के रखो भाई साहब. ही आपली जवळजवळ 400 फुटाच्या आसपास बोरिंगची आहे, डीप आहे. तर त्याच्यामुळे आम्ही हे पूर्ण असं पूर्ण आतरून ठेवलेलं आहे, त्या झाडापर्यंत तिकडे पूर्ण ते कंपाऊंड दिसतं तिथपर्यंत. हे बघा 3-4 वेळा असं फिरून फिरून घेतलेलं आहे. असे गॅरेजवर गेलो होतो आणि तिकडनं आता आलो मी.
आणि आता लगेच मला फोन आला की आम्ही येतो आहे म्हणून. बोरिंगवाल्याने फोन केला. हे बघा आता दाखवतो मी. त्याचं काम चालू आहे. आता फिटिंग चालू आहे. परवाच्या दिवशी खोलून हे केली होती, काम करायला नेले होते. बुशिंगचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि जाम होती मशीन, मोटर पूर्ण. एवढी वायर टाकायला लागेल, हे दोर एवढा टाकायला लागेल खाली. मला माणसं जरा जास्त लागतील. आता जाली लावायला घेतले त्याची. बघा पट्टी तिथे परत पट्टी लावायला लागेल वायरची. जाली लगाने के बाद उसको करते हैं। वायरची आणि पट्टीची फिटिंग झाली, प्रॉपर फिटिंग झाली. त्याला वरती टेप वगैरे लावून व्यवस्थित एकदम फिटिंग, टाईट फिटिंग पाहिजे. ते आत नाही टाकायचं काम चालू झालंय. तर मित्रांनो, आता आपला बोरिंगचं पाईप वगैरे टाकून झालेलं खाली. ते फायनल स्टेजला आलो आहे. ते बघा बोलायला आहेत आपण ते. आता वायर जरा शॉर्ट पडत होते, त्याच्यामुळे आता नवीन आपल्याला वायर टाकायची आहे. तर वायर कमी बरं होते. त्याला एक जॉईंट मारायचं आहे पुढे. तर तिकडनं वायर कट केली आणि आता तिथे जॉईंट मारू. ही आता चांगली वायर आहे, मग ही खाली टाकायची आहे. मच्छर चावायला लागला. मच्छर तो पूछो मत। शमशान घाट में जितने हुए आते हैं ना भूत, सब मच्छर बन के इधर ही आ गए आज। ये बघ स्मशान घाट. फायनली आता आपली बोरिंगचे कंप्लीट झाले बांधून वगैरे. बघा आता वायर पण बाहेर काढली, रस्सी पण बांधून घेतली. वायर तिकडे जॉईन करून चेक करायचं आहे. आणि मच्छराने आम्हाला लई खाला इथे. किती अंधार झाला पूर्ण.
हे जरा हे टाकताना आपले रस्सी वगैरे टाकताना थोडेसे फुटलं होतं पाईप, तर त्याला आता गोणी वगैरे बांधून पॅक केला. हे बघा मस्तपैकी आता पॅक वगैरे झाले. आणि आता तिकडे वायर वगैरे आम्ही आता चालू करून घेऊ आणि बघू आता कसं काय पाणी वगैरे. हे बघा बस काय एवढे पॅक कांकी करू. अरे बा हे बघा तर कसं वाटतंय. एवढी रात्र झाली काम करायला, पण फायनली आला पाणी. थँक्यू प्रतीक. वेलकम. तर मित्रांनो आजचा दिवस खूप स्ट्रगलचा होता, खूप कामाचा होता. आणि आज गाडीचं बरेच दिवस काम बाकी होता. ऑइल वगैरे चेंज करायचं होतं, सर्व्हिसिंग बाकी होती. तर माझ्याजवळ गाडी नसायची, त्याच्यामुळं थोडंसं लेट झाला. पण आज फायनली ते पण काम करून घेतला. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 15 ते 20 दिवस पाण्याचा प्रॉब्लेम चालू होता आमच्याकडे. बोरिंग खोलायची होती, तर ते पण आज फायनली झालं. तर पाणी म्हणजे इकडे जरासं प्रॉब्लेमच आहे, त्याच्यामुळं थोडंसं जास्त त्रास होता त्या पाण्याचा. तरी आता 15-20 दिवस पाणी नव्हतं आम्हाला इकडे बोरिंगचं आहेत. आणि प्यायचं पाणी थोडं कमीच येतं, प्रेशर कमी असल्यामुळे. तर आज ते पण काम करून घेतला. आणि फायनली आज ते 2 कामं झाले, भरपूर दिवस पेंडिंग होते. तर चला बाय. आजचा दिवस मस्त गेला, थोडीशी काम झाला, थोडंसं बरं वाटतं आहे कामं झाल्यावर. आणि मी आता जेवतो, तुम्ही पण या जेवायला. तर जेवायला आज हे बघा मस्त व्हेज, पापड, डाळ, आपली याची भाजी, कोबीची भाजी आहे. तर चला जेवतो मी आता आणि आजचा व्लॉग इथे संपवतो. गुड नाईट, बाय, टेक केअर. आणि पुढच्या व्लॉगसाठी मला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनेलला. आणि व्लॉग आवडला, जर काही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद, बाय, टेक केअर.